काय ओव्हरऑल जर्नी म्हणजे सगळ्यांकडे म्हणजे सगळ्यांचं असं झालं की 5 दिवसात पिक्चर झाला, 5 दिवसात झाला, तर तुमचं काय मत आहे? ऍक्च्युली मला पण खूप नवीनच होतं सगळं ते, कारण की या पॅटर्न मध्ये शूट करणं सहसा कोणी ट्राय करत नाही. पण डायरेक्टर संजय वॉज व्हेरी कॉन्फिडेंट. त्यांनी एवढं सगळं जमून आलंय 5 दिवसात, पण त्यांनी एफिशियंटली शूट केलंय सगळं, कुठे पण क्वालिटी सोबत कॉम्प्रोमाइज न करता, आणि सगळ्या कॅरेक्टर्सला योग्य तो न्याय त्याने दिलाय. तर हा लाटेबरोबर तर जायलाच पाहिजे, आणि तोच हा जो प्रयत्न आहे तोच आहे की आजकाल राजकारण चालू आहे. तर राजकारण जेव्हा दुसरी लाट चालेल त्यावेळेला दुसरी लाट अयोध्या झालेलं आहे. अयोध्यावर सुद्धा बघूया काही करता येईल. तर लाटेबरोबर तर जायलाच पाहिजे. मराठी चित्रपटाची शूटिंग वगैरे झाली, फॉरेन लोकेशन्स वर करतात, तर आपण पण असे करणार? माझी इच्छा आहे की मॅक्सिमम शूटिंग आपल्या भारतात व्हायला पाहिजे, कारण भारतात पुष्कळशे लोकेशन आहे. पण जर समजा आपला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट डिमांड करत असेल की तुम्हाला फॉरेनला जायचं आहे आणि फॉरेनला शूटिंग करायची आहे, तर त्याच्यात काही हरकत नाही. पण आपल्या इथे एवढे चांगले चांगले लोकेशन्स आहे, अनएक्सप्लॉयटेड लोकेशन जे आपण म्हणतो, ते अनएक्सप्लॉयटेड लोकेशन्स एवढे आहेत. कोणाला माहिती होतं ते आता मालदीवच्या बाजूला जी दुसरी जागा आहे जी आपल्या भारतात आहे आणि आपल्याला आजपर्यंत माहिती नव्हतं. तर अशा प्रकारचे लोकेशन्स फार इथे आहेत. तर मला वाटतं की आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया की भारतात शूटिंग होईल, आणि एखाद्या सब्जेक्टची डिमांड असेल तर त्या सिनियर म्हणून काय भाष्य करा? खरं तर मी काही करणार नाही. त्याचं कारण काय आहे, तुम्हाला गेले अनेक वर्ष FTI तिथले संप मुलं याच्याबद्दल तुम्ही मीडियाने इतकं छापलेलं आहे की त्यात मी काय बोलायचं. मला असं वाटतं कुठल्याही शैक्षणिक संस्थेबद्दल असं कुठे मीडियामध्ये येणं हे मला आवडणार नाहीये, एवढंच मी सांगू शकतो. ये फिल्म में 3 गाने जैसे कि आप लोगों ने सुना, वो भाऊ, तुझी लाड़की जो मुझे बहुत पसंद है, और सखिया रे जो एक रोमांटिक ट्रैक है. तो जैसे आपका सवाल था कि संजय जी नहीं है तो कैसा है, तो इसका जो म्यूज़िक पूरा मिक्सिंग मास्टरिंग हो चुका था. सो वी लॉस्ट हिम इन अगस्त 28. तो ये सारी चीज़ें हो चुकी थी, तो ये तो कंप्लीट एक प्रोजेक्ट था. बस इसकी जो लॉन्च है उसमें वो नई आई डोंट नो व्हाट टू से शामिल नहीं हो पाए. सॉरी, मैं थोड़ी मैं जितनी कोशिश करती हूँ, घर से मैं आते वक्त सोच रही थी कि आई विल नॉट बी इमोशनल, एंड बट समवेयर फ्रॉम टॉप ही इज गिविंग मी ऑल द स्ट्रेंथ. और म्यूजिकली भी तो आई एम वेरी श्योर एंड कॉन्फिडेंट कि आगे ज़रूर बढ़ पाऊंगी. ॲज अन ॲक्टर मला वाटतं आम्ही सगळेच मगासपासून बोलतोय तसं की एक सिनेमा आपण त्याच्या प्रिपरेशन्सना किंवा त्याच्या रंगीत तालमी आपण 5 दिवस कदाचित करत असू, जिथे आम्ही हा अख्खा सिनेमा केला तेवढ्या पिरियडमध्ये. त्यामुळे ह्या कमी वेळामध्ये इतका अख्खा सिनेमा आपल्या प्रत्येकाची पात्र समजून आणि एकमेकांबरोबर समरस होऊन साकारणं हा मला वाटतं या सिनेमातला सगळ्यात मोठा चॅलेंज होता. पण
एक वेगळा एक्सपिरियन्सही होता, कारण मल्टिपल कॅमेरा सेटअप्समध्ये काम करत होतो आम्ही आणि कळायच्या आत अरे हा झाला सीन, वाव मस्त. त्यामुळे इन्स्टिंक्ट्सवर विश्वास ठेवून प्रत्येक कलाकार काम करत होता आणि त्या इन्स्टिंक्ट्सवर मला वाटतं तुम्हाला सगळे कलाकार पडद्यावर दिसणार आहेत. हे फार महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितलं. काय आहे, तांत्रिक विचार हल्ली फार करून ऍक्टिंग करणारी एक जमात आली आणि सगळ्यात त्यातला वाईट भाग असा आहे जो पूर्वी नव्हता आत्ता आहे. शॉर्ट झाला की सगळे कलाकार शॉर्ट बघायला जातात. मला तुम्ही पर्सनली विचाराल ते माझं काम नाही. ते ज्याचं काम आहे तो बघावं. आणि आत्ता या सिनेमात हे महत्वाचं का होतं, कारण 4-5 कॅमेरे आहेत, त्यामुळं मी या कॅमेऱ्याकडे बघूनच ऍक्टिंग करणार असं नाही चालणार. सो यू डोंट ऍक्ट फॉर द कॅमेरा, यू ऍक्ट फॉर द फिल्म. हे फार महत्वाचं असतं. आणि करून करून रियाज करून करून तुम्हाला एखादी गोष्ट जमते. आता आज थालपीठ करायचे म्हटलं काल शिकायला नाही सुरुवात करत आम्ही. हे रोज आम्ही काहीतरी करायला लागतो. फार गैरसमजूत येत म्हणून मी सांगतो ऍक्टिंग बद्दलच्या. काय तयारी करता, तुम्हाला कोणी काम द्यावं किंवा काम देऊ नये, तुम्ही रोज काम केलं पाहिजे. रोज स्वयंपाक करतात, रोज लोक गाणं म्हणतात, तसं ते काही लोकांसाठी गायला पाहिजे असं नाही. पण तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करत असाल तर या गोष्टी मुरतात आणि मग येतात. कुठलीही कला ही डोक्यातनं येणारी गोष्ट नाही, डोक्यातनं विचार येतात. आणि वाईट काम कसं चांगलं आहे मी समजून देऊ शकतो तुम्हाला. विचार डोक्याचा उपयोग त्याच्याकरता करतात, चांगल्या कामं करता आतून यावं लागतं असं मी तुम्हाला सांगतो. या सिनेमाचं एकच मिनिट, या सिनेमाचं आणखी कौतुक असं आहे ना, आता काका म्हणाले तसं वेळेची मर्यादा आणि 4-5 कॅमेरा सेटअप्स असल्यामुळे आपण जनरली म्हणतो की टेलिव्हिजनमध्ये आणि फिल्म्समध्ये रिटेकची फॅसिलिटी असते, नाटकात ती नसते. पण ह्या सिनेमातले सगळे सीन्स हे नाटकासारखे छान बसवून, छान विचार करून, डिस्कस करून आम्ही 1 टेक अख्खेच्या अख्खे सीन्स केलेत या सिनेमात. माझ्या कॅरेक्टरबद्दल मी आधी सांगितलं एक तर या चित्रपटात काम करण्याचा जो अनुभव आहे तो फारच वेगळा होता. कारण की विदाउट, जसं मोहन सर बोललेत की आजकाल एक ट्रेंड आली आहे, वर्कशॉप 15-20 दिवसात घेतात, नंतर कॅरेक्टर, मेथड, ऍक्टिंग, फार मोठे मोठे शब्द वापरले जातात. पण जर टीम चांगली असेल आणि कॅप्टन चांगला असेल तर थोड्याशा रिहर्सलमध्ये आणि ते एक अंडरस्टँडिंग असेल, इगो नसेल तर जसं त्याच्याशी बोलली 1 टेक सीन्स झालेत आणि खरंच ते खूप असे जुळून झाले आहेत. कोणी असं जाऊन शॉट बघायचं नाही, मला शॉट दाखवा वगैरे. आणि म्हणून तो प्रोजेक्ट एफिशियंटली घडून आला. आणि मला तर खरं सांगू तर संजयनी ज्या प्रकारे एकदाच डिटेलिंग दिली होती की असं असं पाहिजे, तर कोणालाही असं डोळ्यासमोर न ठेवता एक आपल्या हातून जे म्हणजे काल्पनिक पात्र म्हणता येईल, पण असले कॅरेक्टर्स आपण अवतीभोवती बघतो. पण एक ट्रॅप असतो त्यामध्ये की तुम्ही फसू शकता असे कॅरेक्टर करताना, न कळत एखाद्या पॉलिटिशियनला बघून तसंच मग मिमिक्री करण्याचा प्रयत्न करतात. ते नको होतं संजयला. तर ते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आमच्याकडनं करून घेतलंय आणि ते करण्यात खूप मजा आली. खरंच एक फ्रेशनेस पण आहे त्यामध्ये आणि सब्जेक्ट हा आपण नेहमीच बघतो, पण तो एक वेगळे पण तुम्हाला पिक्चर बघताना जाणवेल. त्यांना आपण आता डायरेक्टली भेटूयात आणि त्यांच्याकडनं ऐकूयात की त्यांना कसं वाटतंय आज नेमकं, काय सांगाल? बहुत खुश हूँ. आज ऑडियो रिलीज़ है, 3 गाने रिलीज़ हुए हैं, ओ भाऊ ओ दादा, सखिया रे और तुझी लाड़की. तो ये हमने कंपोज भी किया है और गाया है, और ओ भाऊ जयदीप ने गाया है. तो बहुत ही दिग्गज कलाकार हैं इसमें, लोकशाही में. तो आई एम वेरी प्रिविलेज्ड एंड वेरी हैप्पी कि मैं इस फिल्म से जुड़ी हूँ. ला भाऊ काय सांगाल या गाण्याबद्दल? ओ भाऊ हे गाणं खूप स्पेशल आहे आणि मला खूप आनंद आहे की संजय राजीने मला ही अपॉर्च्युनिटी दिली, ही संधी दिली. कारण एक असं गाणं मिळायला पण खूप वर्ष येतात, म्हणजे खूप वर्ष द्यावी लागतात. आणि मी त्यांच्याबरोबर प्रायव्हेट अल्बमसाठी बरंच काम केलं होतं, पण पहिल्यांदा असं एक संधी आली की फिल्मचं गाणं, आणि ते पण इतकं इम्पॉर्टंट. कारण जर तुम्ही ट्रेलर बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की ते गाणं पूर्ण फिल्ममध्ये वाजत राहते आणि इट्स ऑन द बॅकग्राऊंड ऑफ दिस फिल्म.
सो मला इतका आनंद होतोय आणि एका लहान मुलासारखं, म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी स्क्रीनवर माझा आवाज ऐकला तसंच मला आज वाटतंय की किती छान वाटतंय. आणि हे जे एक्साइटमेंट आहे ना, दॅट शोज की किती आम्ही आत्मीयतेने ते काम केलंय एकत्र मिळून. आणि वी आर व्हेरी हॅपी. आणि आता आम्ही वाट बघतोय की लोकांना कसं वाटणार आहे.